गुड मॉर्निंग, सुप्रभात बालदोस्तांनो. आजच्या या दुसऱ्या प्रकरणामध्ये मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामाते संपतराव गायकवाड, संचालक गायकवाड कोचिंग क्लासेस आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना. आजच्या या शुभ दिवसाच्या 24 जुलै 2020 शुक्रवार या दिवसाच्या तुम्हाला सर्वांना नेहमीप्रमाणे खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो. तुम्ही सर्वजण ठरल्याप्रमाणे, मी सांगितल्याप्रमाणे दररोजच्या अभ्यासाच्या सूचनेप्रमाणे दररोजचा सकाळचा बेसिक अभ्यास पूर्ण करून अभ्यासाला बसले आहेत असं मी गृहीत धरतो. तर पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया, त्यामध्ये आपण माहिती घेतली: बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार या स्वरूपामध्ये. पूर्ण संख्यावरील ज्यात आपण 1 पासून ते 11 पर्यंत सर्व कसोट्यांची माहिती घेतली आणि आता त्यातील एक भाग जो की आता आज आपण घेणार आहोत, तर तो भाग आहे सरासरी, ॲव्हरेज. आता सरासरी काढत असताना आजच्या याच्यामध्ये आपण सरासरीची अगोदर माहिती करून घेऊया. पहिला आजचा टॉपिक राहील सरासरी. दुसरा आपण या ठिकाणी यावर आधारित परीक्षेला आलेलं 2013 सालचे एक उदाहरण समजावून घेणार आहोत. त्यानंतर आपण या प्रकरणावर आधारित 2014 सालचे एक उदाहरण समजावून घेणार आहोत आणि मग शेवटी पुन्हा एकदा 2013 साली एक उदाहरण आलेलं आहे. अशा पद्धतीने 3 उदाहरणं आणि सरासरी म्हणजे ॲव्हरेज याची माहिती आपण घेणार आहोत. तर सर्वप्रथम सरासरी ही अतिशय सोपी असते. बऱ्याचदा आपण म्हणतो त्याचं ॲव्हरेज काय आहे, रन काढायचं ॲव्हरेज असेल कुठल्याही गोष्टीची, पावसाची सरासरी काय असेल, किंवा गेल्या वर्षी पावसाची सरासरी किती होती, किंवा यावर्षी सरासरी किती पाऊस पडला, अशा पद्धतीने आपण बोलताना किंवा बातम्यामध्ये किंवा पेपरला वाचत असतो. सध्या पावसाळा हा ऋतू सुरू आहे, तर यामध्ये बऱ्याचदा यावर्षी पावसाने गेल्या वर्षीची अपेक्षा जास्त पाऊस पडला सरासरीपेक्षा, किंवा सरासरी ओलांडली, असे वेगवेगळे वाक्य तुम्हाला ऐकायला भेटतात. त्याला गणिताचा आधार असतो, गणिताच्या सहाय्याने ते ठरवलं जातं. मग सरासरी काढण्यासाठीचं सूत्र काय आहे, तर या ठिकाणी सरासरी, मध्यमान किंवा मीडियन त्याला असं म्हणलं जातं. सरासरीसाठीचं सूत्र जे आहे ॲव्हरेज, तर ते अतिशय सोपं हे सूत्र आहे. दिलेल्या घटकांची बेरीज, दिलेल्या घटकांच्या संख्यांची बेरीज तुम्हाला अगोदर करून घ्यायची. मग कदाचित पडलेल्या पाऊसमानाची असेल, वर्गातील मुलांच्या उंचीची असेल, मुलींच्या उंचीची असेल, वयाची असेल, कुठल्याही गोष्टीची सरासरी असते आणि त्याला भाग द्यायचा आहे. दिलेले एकूण घटक, दिलेले एकूण घटक, यावरून ही सरासरी ठरवल्या जातं. आता ही सरासरी ठरवत असताना यामध्ये लक्षात घेणं अत्यंत जरुरीचं असतं की अंशामध्ये, न्यूमरेटर, दिलेल्या घटकांच्या संख्यांची बेरीज म्हणजे, समजा तुम्हाला एका वर्गातील किंवा वर्ग 5वीतील मुलांच्या उंचीची सरासरी काढायची आहे. त्यांना त्यांची सरासरी उंची घेऊन त्या मापावरती ड्रेस शिवायचा आहे. तर समजा मग सरासरी उंची या ठिकाणी मुलांची काढायची, तर त्यासाठी काय केलं जातं की एकूण समजा वर्ग 5वीमध्ये 90 मुलं आहे आणि मग 90 मुलांची उंची जी मोजलेली असते, ती उंची जी आहे मोजलेली सगळ्यांची उंची, 90 जणांच्या उंचीची वरती बेरीज भागिले एकूण घटक किती, मुलं 90, त्या 90ने त्या बेरजेला भाग द्यायचा, म्हणजे मग आपल्याला सरासरी प्राप्त होते. अशा पद्धतीने सरासरी मोजल्या जाते किंवा सरासरी कॅल्क्युलेट केल्या जाते. तर हे उदाहरण तुम्हाला समजलं असेल, किंवा आपण एक उदाहरण तुमच्यासाठी घेऊया. परीक्षेला अशा पद्धतीने प्रश्न विचारला जातो: 1 ते 10 या अंकातील समसंख्यांची सरासरी किती. तर मग आपण बघूया की 1 ते 10 पर्यंतचे अंक किती आहेत, तर 2 अधिक 4 अधिक 6
अधिक 8 आणि 10. 1 ते 10 पर्यंतचे इतके अंक आहे. एकूण अंक किती? 1 2 3 4 आणि 5. आणि म्हणून घटक आहेत आपल्याला 5 आणि दिलेल्या घटकांच्या संख्यांची बेरीज आपल्याला करायची आहे. मग ही बेरीज केली. 10 ना 8 आणि 7 24, 24 आणि 4 28 आणि 2 30 किंवा 2 आणि 4 6, 6 आणि 6 12, 8 20 आणि 10 30 भागिले 5. 5 ने भाग दिला, 5 7 30 म्हणजे उत्तर येतं 6. म्हणजे 1 ते 10 पर्यंतच्या अंकातील समसंख्यांची सरासरी किती आहे? 6 आहे असं सांगितलं जातं. तर अतिशय सोपा हा घटक आहे सरासरीचा, जो या दुसऱ्या घटकावरती म्हणजे दुसरं प्रकरण जे आपण सुरुवात केलेलं आहे, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. आणि या प्रकरणाला सुरुवात करण्यापूर्वी आपण अगोदर बघितलं होतं कसोट्या 1 ते 11 पर्यंतच्या. आज त्या कसोट्या मी तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट सांगतो. पहिली कसोटी आपण बघितली होती 1 ची, ज्यामध्ये 1 या संख्येने कोणत्याही संख्येला भाग जातो आणि ही एकदम मोकळी आणि स्वस्त सोपी कसोटी असते. 1 ची 1चा पाडा आपण कितीपर्यंतही म्हणू शकतो. 2 ची कसोटी होती ज्या संख्येच्या एकम स्थानी 0 2 4 6 8 हे अंक असतात, त्या संख्येला 2 ने भाग जातो किंवा सर्व समसंख्येला 2 ने निशेष भाग जातो. 3 ची कसोटी होती ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 3 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 3 ने निशेष भाग जातो. त्यानंतरची बालदोस्तांनो कसोटी जी आहे 3 च्या कसोटी नंतरची, ती कसोटी आहे 4 ची. 4 ची कसोटी एकदम सोपी. ज्या संख्येतील एकम स्थान व दशम स्थान मिळून तयार होणाऱ्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो, त्या संख्येला 4 ने निशेष भाग जातो. किंवा ज्या संख्येच्या एकम स्थान आणि दशम स्थानी 2 म्हणजे दोन्ही स्थानी 0 असतात, म्हणजे 100 200 300 1000 5000 4000, ज्यांच्या एकक व दशक स्थानी 0 आहे अशा सर्व संख्यांना, किती अंकी संख्यांना 4 ने निशेष भाग जातो. त्यानंतर बालदोस्तांनो कसोटी होती 5 ची. ज्या संख्येच्या एकम स्थानी 0 व 5 हे अंक असतात, त्या संख्येला 5 ने निशेष भाग जातो. तर 5 ची ही अतिशय सोपी कसोटी. एकम स्थानी 0 दिसला आणि 5 दिसला की 100% त्या संख्येला 5 ने भाग झाला आहे. त्या पुढील कसोटी होती 6 ची. ही कसोटी थोडी विचारपूर्वक लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या समसंख्यांना 3 ने भाग जातो, फक्त त्याच संख्यांना 6 ने भाग जातो. पुन्हा एकदा ही कसोटी बालदोस्तांनो मी तुम्हाला सांगतोय की ज्या समसंख्यांना 3 ने भाग जातो, त्या समसंख्यांनाच 6 ने भाग जातो, अन्यथा 6 ने भाग जात नाही. 7 ची अशी कुठलीही ऑफिशियल किंवा अशी काही कसोटी नाहीये, परंतु एक ट्रिक, जर परीक्षेला प्रश्न आला खालीलपैकी कोणत्या संख्याला 7 ने भाग जातो, तर एक ट्रिक अतिशय सोपी अशी की 7च्या पाड्यातील एकम स्थानची संख्या जर दिलेल्या त्या 4 ऑप्शनपैकी 2 ऑप्शनमध्येच राहील, 2 ऑप्शनमध्ये नसेल, म्हणजे 2 उत्तर कटले, 2च उत्तर राहिले 50-50 KBC सारखे, आणि मग 7च्या पाड्याने त्याला तुम्हाला भाग देऊन बघावं लागेल. आणि ही एक ट्रिक फक्त या ठिकाणी, अशी कसोटी वगैरे काही नाही. नंतर कसोटी होती 8 ची. 8च्या कसोटीमध्ये जर संख्येच्या एकक दशक व शतक स्थानी 0 असेल तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो, अन्यथा त्या संख्येला 8 ने निशेष भाग जात नाही. किंवा एकक दशक शतक स्थानी मिळून तयार होणारी संख्या जर 8च्या पाड्यातील असेल किंवा त्या संख्येला 8 ने भाग जात असेल, तर मग निश्चितच ती संख्या 4 अंकी असेल, 5 अंकी असेल, तर त्या संख्येला 8 ने निशेष भाग जातो. पुढील कसोटी बालदोस्तांनो काल आपण अभ्यासली ती होती 9 ची. 9 ची कसोटी 3 प्रमाणेच आहे. ज्या संख्येतील अंकांच्या बेरजेला 9 ने भाग जातो किंवा ज्या संख्येतील अंकांची बेरीज ही 9च्या पटीमध्ये असते, अशा सर्व संख्यांना 9 ने निशेष भाग जातो. त्यानंतरची बालदोस्तांनो कसोटी होती 10 ची. ही एकदम स्ट्रिक्ट कसोटी आहे. ज्या संख्येतील अंकांच्या एकम स्थानी 0 असतो, त्याच संख्यांना फक्त 10 ने निशेष भाग जातो. तर ही अतिशय सोपी कसोटी आहे. त्यानंतर पुढची 11 ची कसोटी ही थोडीशी या सगळ्या कसोटींपेक्षा क्लिष्ट होती. आणि या कसोटीमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं की दिलेल्या संख्येतील समस्थानांची व विषमस्थानांची बेरीज केली, म्हणजे समस्थानांची बेरीज केली, विषमस्थानांची बेरीज केली,
त्यामध्ये जी बेरीज जास्त आली त्या बेरजेतून लहान बेरीज वजा केली आणि वजाबाकी 0 किंवा 11च्या पाड्यातील जर आली म्हणजे 11च्या पाड्यातील 11, 22, 33, 44, 55 त्यानंतर 66, 77, 88 आणि 99 अशी जर ती वजाबाकी आली तर त्या संख्येला 11ने निशेष भाग जातो, अन्यथा भाग जात नाही. अशा पद्धतीने आपण 11 कसोट्या कालच्या पहिल्या म्हणजे 16व्या भागामध्ये अभ्यासल्या. आजच्या या 17व्या भागामध्ये पुनश्च तुम्हा सर्वांचं स्वागत. जे कोणी पालक, माझे गुरुजन वर्ग मित्र आणि विद्यार्थी बालदोस्त पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत आहात तर तुम्ही जर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला बसलेले असतील, स्कॉलरशिप 5वीच्या परीक्षेला बसलेले असतील, 7वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेला बसलेले असतील, 9वीच्या NTSCच्या परीक्षेला बसलेले असतील तर तुम्हा सर्वांना हा व्हिडिओ उपयोगी आहे. तो निश्चितच तुम्ही तुमच्या मित्रांना लाईक व शेअर करायला लावा. त्याचबरोबर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करा. तुमच्या एका लाईकने आम्हाला प्रोत्साहन मिळतं आणि नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासमोर सादर करायला एक प्रकारचं बळ मिळतं. तर निश्चितच आमचे हे चॅनल सबस्क्राईब करा. त्याबरोबर त्याखाली दिलेलं बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला तुमच्या नोटीस बारवरती दररोज मिळत जाईल. तर चला बोलूया बालदोस्तांनो. आज आपण 3 प्रश्नांची निवड केलेली आहे. या 3 प्रश्न याच्या अगोदर परीक्षेला आलेले आहेत. ते प्रश्न आज मी तुम्हाला या ठिकाणी समजावून देणार आहे. त्याचबरोबर एक सूचना तुम्हाला करावीशी वाटते की बालदोस्तांनो, काही वेळेस काही व्हिडिओमध्ये सराव संच दिलेले आहेत, काही वेळेस वेळेअभावी सराव संच दिलेले नाहीत. परंतु तुम्ही जर अशा पद्धतीने सराव संच केलेले असतील, तयार केलेले असतील तर ते मला कमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चित कळवा किंवा त्याची PDF माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती 9421326818 वरती कळवा. तुमच्या PDFचं स्वागत आणि त्या प्रश्नांचा समावेश मी या व्हिडिओमध्ये करेल. त्याचबरोबर तुमच्या काही सूचना असतील, शंका असतील तर त्या मला कमेंट बॉक्समध्ये लिहून निश्चित कळवा. तर बालदोस्तांनो, आज आपण दुसऱ्या या प्रकरणावरती पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया या प्रकरणावरील आपण जो प्रश्न निवडलेला आहे, सरासरीची माहिती आपण घेतली. आता 2013 सालचा या सेक्शनवरती जो परीक्षेला 2013 साली प्रश्न विचारला होता तो प्रश्न आता या ठिकाणी मी तुम्हाला समजावून देत आहे. पावसाळी वातावरणामुळे बोर्ड जरा पक्का झाला, शाई सोडत नाही. तुम्ही सर्वजण आता चांगल्या अभ्यासाला लागलेले असतील. कोविड-19 विषाणूमुळे जे काही लॉकडाऊनचा सामना आपल्याला करावा लागतोय, तुम्ही सर्व घरी अडकले, शाळेत यायला भेटत नाही, आम्हालाही शाळेत जायला भेटत नाही आहे, तुम्ही आमच्या समोर नाही आहेत आणि तरी देखील आपल्याला हे सगळ्या अडचणीवर मात करून एक सकारात्मकतेने भविष्याकडे बघावं लागेल. स्थिर राहून काही जमणार नाही, कारण थांबला तो संपला. मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेले. बालदोस्तांनो, तुम्ही आता तयारीला लागलेले आहात आणि ही तयारी तुम्हाला घरी बसून करायची आहे. त्यामुळे तुमच्या अडचणी असतील, शैक्षणिक अडचणी असतील तर त्या या व्हिडिओच्या माध्यमातून दूर करायचा आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याचबरोबर एखादं प्रकरण तुम्हाला समजलं नाही, कारण सध्या शाळा व क्लास बंद आहेत, त्यामुळे घरातील तुम्ही तुमच्या पालकांकडून, तुमच्या मातोश्रींकडून, तुमच्या दिदीकडून, भैयाकडून जे कोणी घरामध्ये शिकलेले आहेत त्यांना विचारून देखील तुम्ही तुमच्या शंका दूर करू शकतात. या लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये गणिताची कदाचित तुम्हाला अडचण येऊ शकते. ती जर घरातल्या कोणी दूर करू शकत नसेल, काही हरकत नाही, त्यांच्याकडून तुम्ही मराठीचं मार्गदर्शन करून घेऊ शकता. बुद्धिमत्ता चाचणीचं चित्राचे जे काही प्रकरण आहे तर त्याचंही तुम्ही मार्गदर्शन करून घेऊ शकता. कारण 40 प्रश्न तुम्हाला चित्राचे राहणारे, 20 प्रश्न मराठीचे आणि 20 प्रश्न जे आहेत तर ते या ठिकाणी तुम्हाला गणिताचे, अशी विभागणी या प्रश्नांची केलेली आहे. आणि म्हणून आणि एका प्रश्नाला 1.25 गुण आहे, अशी 2019 पासून नव्या स्वरूपामध्ये ही जवाहर नवोदय निवड चाचणी घेतल्या जाते. याची तुम्हाला परिपूर्ण कल्पना आहे, पालकांना व शिक्षकांना याची माहिती आहे. तर आता 2013 साली जो प्रश्न आलेला आहे प्रश्नपत्रिकेमध्ये, तो प्रश्न मी या ठिकाणी बोर्डवरती लिहितो आणि मग नंतर आपण तो समजावून घेऊया. प्रश्न जो आहे तर तो याच प्रकरणावरती आहे, पूर्ण संख्यावरील 4 मूलभूत क्रिया. त्यामध्ये प्रश्न असा दिलेला आहे 150. प्रश्न क्रमांक 1 आज आपण याची निवड केलेली आहे. प्रश्न असा आहे 150 150 × 0 × 5 × 4 प्लस 700 ची किंमत आहे.
ची किंमत आहे. या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले ए 0, पर्याय बी दिलेला आहे 3700, पर्याय सी दिलेला आहे 2300, पर्याय डी दिलेला आहे 700. आणि मग सोडवताना कुठल्याही प्रकारची घाई न करता, बऱ्याचदा अति घाई तुम्हाला किंवा अति आत्मविश्वास, ज्याला इंग्रजीतून ओव्हर कॉन्फिडन्स म्हणलं जातं, तर तो तुम्हाला कमी गुण देऊन जातो. आणि म्हणून बालदोस्तांना मग काय करायचं, अगोदर प्रश्न वाचून घ्यायचा. 150 मी या ठिकाणी आता तुम्हाला सोडून दाखवतो. पुन्हा एकदा रफ जागेवरती हा प्रश्न लिहून घ्यायचा आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये अशा स्वरूपाचा आल्यानंतर हा गुणाकार आणि बेरीज या प्रक्रियेवरती आधारित आहे. काल मी मागच्या 16व्या क्रमांकाच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की गुणाकाराच्या सूत्रामध्ये 0 ही एकमेव संख्या अशी की शून्याने कोणत्याही संख्येला गुणलं तर गुणाकार 0 येतो. तसेच शून्याने कोणत्याही संख्येला भाग दिला किंवा शून्याला कोणत्याही संख्येने भाग दिला तर त्याही ठिकाणी भागाकार 0 येतो. यामध्ये 0 आहे म्हणून हा सगळा गुणाकार होणार आहे 0, आणि म्हणून 0 अधिक शिल्लक राहिले 700, बेरीज येणार आहे 700. तर अशा पद्धतीने बालदोस्तांनो अर्ध्या मिनिटामध्ये तुम्ही याचं उत्तर तोंडीही काढू शकता. फक्त यासाठी सांगितलं की बाबा हो, घाई करू नका, शांत चित्ताने फुल कॉन्सन्ट्रेशनने तो प्रश्न अगोदर तुम्हाला वाचून घ्यायचा आहे. वाचून घेतलेला हा प्रश्न समजावून घ्यायचा आहे, त्याच्यावर चिंतन करायचं आहे, मनन करायचं आहे. या प्रक्रिया तुम्हाला 1 मिनिटाच्या आत करायच्यात बालदोस्तांनो. 1 मिनिटापेक्षाही कमी कालावधीमध्ये असे सोपे प्रश्न ते पटकन तुम्हाला सोडवता आले पाहिजे, जेणेकरून मोठ्या प्रश्नांसाठी जास्तीत जास्त वेळ शिल्लक राहतो. तर हा प्रश्न तुम्हाला सर्वांना समजलेला असेल की या ठिकाणी कुठल्याही गुणाकारामध्ये किंवा भागाकारामध्ये अंशात किंवा छेदात 0 दिसलं तर कुठलाही विचार न करता डायरेक्ट त्याचं उत्तर 0 करून टाकायचं गुणाकार आणि भागाकारामध्ये. आणि मग पुढच्या प्रक्रिया कोणत्या त्या बघायच्या. तर तुला आहे फक्त 700 आणि याचं उत्तर येईल 700. आणि म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. तुम्ही सर्वांनी हे व्हिडिओ पॉज करून हे लिहून घेतला असेल किंवा तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेल. अतिशय सोपा प्रश्न आहे. आणि म्हणून मग आता आपण म्हणूया दुसरा प्रश्न आहे 2013 सालचा. तो प्रश्न अगोदर आपण लगेच घेऊया. 2013 साली या प्रकरणावरती 2 प्रश्न विचारले गेले. दोन 2013 सालचा पुढचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहे. तर 2013 साल आहे. दुसरा प्रश्न या प्रकरणावरती विचारला गेलेला आहे. कापडाचे वेगवेगळे प्रकार बाजारामध्ये, मार्केटमध्ये जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणीसाठी खूप वेगवेगळ्या लेखकांची, सन्माननीय तज्ज्ञांची भरपूर पुस्तकं तुम्हाला उपलब्ध आहेत. त्यातील जास्तीत जास्त पुस्तके तुम्ही विकत घ्या आणि ती पुस्तकातील दिलेल्या प्रकरणावरती जास्तीत जास्त सराव तुम्ही करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे जेवढी काही पुस्तकं बाजारामध्ये आहेत तर ती पुस्तकं तुम्ही विकत आणून त्यातील प्रकरणांचा जास्तीत जास्त सराव करा. तर या ठिकाणी पर्याय क्रमांक ए तुम्हाला दिलेला आहे. रुपये 460ला 23 मीटर कापड आहे. पर्याय बी दिलेला आहे. रुपये 912ला 38 मीटर कापड. पर्याय सी आहे. रुपये 375ला 15 मीटर कापड. पर्याय डी आहे. रुपये 396ला 18 मीटर कापड.
तर अशा पद्धतीने हा प्रश्न आहे. त्याखाली प्रश्न तुम्हाला असा दिलेला आहे, असं जर असेल तर वरील पैकी सर्वात स्वस्त आहे, म्हणजे स्वस्त कोणतं कापड आहे हे आपल्याला ठरवायचं आहे. आणि स्वस्त जर तुम्हाला माहिती आहे, ज्याचा भाव कमी ते कापड स्वस्त. यामध्ये नेमकं आणि पर्याय डी आहे डी. तर यातील वेगवेगळ्या दराने कापड उपलब्ध आहे. यातील स्वस्त कापड तुम्हाला म्हणजे आपल्याला ठरवायचं आहे की कोणतं कापड यामध्ये स्वस्त आहे. तर प्रश्न तुम्ही लिहून घेतला असेल किंवा हा व्हिडिओ तुम्ही पॉज करून हा प्रश्न लिहून घेऊ शकता. दोन 2013 साली हा प्रश्न विचारलेला आहे. तर मग बालदोस्तांनो, या प्रश्नाच्या साहाय्याने तुमचं भागाकाराचं नॉलेज किती वेगात तुम्ही भागाकार करू शकता हे या ठिकाणी चेक केलं जातं. तर पहिल्यापासून म्हणजे ABCD या 4ही प्रकारचे भागाकार तुम्हाला करून बघायचे. आणि ज्या ठिकाणी आता वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत. आणि मग यातील स्वस्त कापड आपल्याला निवडायचं आहे की कमीत कमी पैशामध्ये जास्तीत जास्त कापड आपल्याला कोणतं येईल. तर त्यासाठी आपल्याला दर बघायचे. तर सर्वात सुरुवातीला जेव्हा आपण पहिला भागाकार करून बघितला, 460 ला 23 ने भाग दिला, 23 दुनी 46, शून्याला शून्य, म्हणजे हे कापड पडतं आपल्याला 20 रुपये प्रति मीटर दराने. नंतर दुसरा भागाकार आपण करून बघितला 912चा. आता या ठिकाणी हे आपण लक्षात ठेवूया की पहिलं इथं यायला लागलं 20 मीटर, 20 रुपये प्रति मीटर. दुसरं बघूया. आता जागेअभावी मी या ठिकाणी हा भागाकार तुम्हाला करून दाखवतो. याची सोपी टेक्निक सांगतोय, मग आपण याचं उत्तर काढूया. तर मग दुसऱ्या याच्यामध्ये बालदोस्तांनो 912 भागिले 38 आहे. 38चा पाडा आपल्याला 5 नाही, मग 2च्या पाड्याने सुरुवात करायची. 2 1 2, 2 9 18, 2 चौक 8, 1 राहिला, 2 पंचे 10, त्यानंतर 1 राहिला, 2 सख 12, म्हणजे 456 भागिले 19. 19 ही मूळ संख्या आहे. आता 19चा पाडा तुम्हाला सर्वांना पाठ आहे. 19 दुनी 38, खाली राहिली 7, 19 चौक 76, म्हणजे या ठिकाणी आली 24. तर दुसऱ्या प्रकारचं कापड आहे 24 रुपये मीटर. दुसरा भागाकार आपण या ठिकाणी केलेला आहे. आता बघूया तिसरा भागाकार करून की त्या कापडाचा दर काय आहे. कारण ज्याचं दर कमी ते स्वस्त. तिसरा आहे 375 भागिले 15, 15 दुनी 30, 7 राहिले, 15 5 75, म्हणजे हे कापड येतं 25 रुपये प्रति मीटर. अशा पद्धतीने एकदम वेगामध्ये तुम्हाला पाडे जर पाठ असले तर भागाकार करता येतात. ज्या ठिकाणी पाड्याच्या बाहेरची म्हणजे मोठी संख्या येते तिथं 2 ने भाग देऊन घ्यायचे. 2 ने किंवा 3 ने. 396 भागिले 18, मग 18चा पाडा सर्वांना पाठ आहे. 18 दुनी 36, राहिले 3, आणि 18 दुनी 36, म्हणजे हे कापड आहे 22 रुपये मीटर. मग आता याची तुलना तुम्ही करू शकता. पहिलं 20, दुसरं 24, तिसरं 25, आणि चौथं 22, आणि म्हणून सर्वात कमी आहे 20 रुपये. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी 460 रुपयाला जे 23 मीटर कापड मिळतं ते सर्वात स्वस्त आहे. आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर अशा पद्धतीने भागाकाराच्या ज्ञानावरती किंवा तुम्ही किती वेगात भागाकार करू शकता यावरती हा प्रश्न आधारित असतो. तर तुम्हाला सर्वांना हा प्रश्न समजला असेल अशी आशा करतो. आणि आता बघूया आजच्या आपण तिसऱ्या प्रश्नाची जी निवड केलेली आहे. तो प्रश्न यापूर्वीच्या परीक्षेला बालदोस्तांना आलेला आहे 2014 साली. तर आता हे मी पुसून टाकतोय. तिसरा प्रश्न आपण आज निवडलेला आहे. या संपूर्ण व्हिडिओ शृंखलेच्या माध्यमातून या अगोदर जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेला मागील परीक्षेला आलेले प्रश्न या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना समजावून सांगितले जातील. त्याचा तुम्ही लाभ घ्या. आपल्या मित्रांना, मैत्रिणींना
नातेवाईकांना या व्हिडिओ शृंखलेच्या बाबतीत माहिती द्या, जेणेकरून सर्वांना लॉकडाऊनच्या या कालावधीमध्ये अभ्यास करता येईल आणि आम्हालाही त्यांच्यासाठी काहीतरी केलं याचं समाधान मिळेल. तर बालदोस्तांना आता प्रश्न घेऊया आपण 2014 सालचा. तो प्रश्न आहे, दोन संख्यांची बेरीज 9,87,654 आहे. तिसरा प्रश्न 2014 सालचा, दोन संख्यांची बेरीज 9,87,654 9,87,654 आहे. जर एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल, तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती? आणि यासाठी तुम्हाला पर्याय दिलेले आहेत. पर्याय क्रमांक ए 4,83,777, पर्याय क्रमांक बी दिलेला आहे 4,93,877, पर्याय सी दिलेला आहे 5,03,870 आणि पर्याय डी दिलेला आहे 5,03,877. तर प्रश्न थोडासा विचारपूर्वक तुम्हाला सोडवायचा आहे. प्रश्न वाचून घेतल्यानंतर एकदा दोनदा वाचल्यानंतर लगेच लक्षात येतो. काहींना पहिल्यांदा वाचलं लक्षात येईल, काहींना दुसऱ्या वेळेस वाचावं लागेल. तर बालदोस्तांनो प्रश्न शांत चित्ताने वाचून घ्यायचा. आता बघूया प्रश्न वाचल्यानंतर, जर दोन संख्यांची बेरीज आपल्याला दिली, एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी असेल, मग काय करायचं अशा प्रश्नामध्ये? समजा पहिली संख्या x, राईट. दुसरी संख्या काय सांगितलेली आहे, म्हणजे दुसरी संख्या आपण गृहीत धरूया x. दुसरी संख्या काय आहे x, आणि म्हणून पहिली संख्या काय, एक संख्या दुसरीपेक्षा 20,100 ने मोठी आहे. मग ती पहिली संख्या काय असेल, ही x, हिच्यापेक्षा कितीने मोठी म्हणजे अधिक, म्हणजे बेरीज 20,100, म्हणजे हे झाले 20,100, म्हणजे 20,100. तर ही झाली दुसरी संख्या, ही झाली पहिली संख्या. आता अट काय सांगितलेली, दोन्ही संख्यांची बेरीज म्हणजे x अधिक दुसरी संख्या x अधिक 20,100, ही बेरीज येते 9,87,654. अशा पद्धतीने ही मांडणी करून घेतल्यानंतर बालदोस्तांना आता काय करायचं, इकडचे हा कंस सोडून घेतला, x अधिक 20,100 बरोबर 9,87,654. आणि मग x आणि x ची बेरीज होते 2x अधिक 20,100 बरोबर 9,87,654. आणि म्हणून बालदोस्तांनो 2x बरोबर, आता याचं पक्षांतर केलं तर 9,87,654, याच्यातून 20,000 आपल्याला 20,100 जे आहे तर ते आपल्याला वजा करायचे आहे. अशा पद्धतीने बालदोस्तांनी एकदा मांडणी केल्यानंतर आता इकडच्या बाजूला थोडंसं बोर्डमध्ये तुम्हाला दिसणार नाहीये, तर मी थोडा कॅमेरा सरकवून घेतो आणि आता आय थिंक यू विल गेट द क्लिअर पिक्चर. तर आता तुम्हाला ते क्लिअर दिसलेलं आहे.
आता वरचं जे आहे तर मी मोडून टाकतो म्हणजे जागा उपलब्ध होईल. आणि दुसऱ्या प्रकरणातील जे आपण 3 प्रश्न निवडलेले आहेत आज या ठिकाणी त्या प्रश्नाचं उत्तर आपण काढत आहोत. तर काय करायचं, दुसरी संख्या जी तर आपल्याला एक्स गृहीत धरायची म्हणून पहिली संख्या मिळते एक्सपेक्षा पहिलीपेक्षा 20,100 मोठी म्हणून दुसरी संख्या आपल्याला पहिली संख्या मिळते एक्स अधिक 20,100. या दोघींची बेरीज दिली 9,27,654. बेरीज केली एक्स आणि एक्सची बेरीज झाली 2x अधिक 20,100. आता 20,100 पक्षांतर झाले वजा झाले. पक्षांतराच्या नियमामध्ये डाव्या बाजूला एखादी संख्या बेरजेत असेल तर ती उजव्या बाजूला गेली तर वजाबाकीत, इकडे वजाबाकीत असेल तर तिकडं बेरजेमध्ये, इकडे गुणाकारात असेल तर तिकडे भागाकारात आणि इकडे भागाकारात असेल तर तिकडं गुणाकारात. अशा या नियमानुसार आता 2x बरोबर तेवढं आलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी करून घ्यायची ती वजाबाकी आणि ती वजाबाकी केल्यानंतर तुमच्या लक्षात आलेलं असेल. आता ती वजाबाकी जी आहे मी या ठिकाणी मांडतो. 9,87,654 वजाबाकी करायची 20,100. वजाबाकी केली 4, 5, 5, 7, 8 मधून 2 गेल्या 6 आणि शिल्लक राहिली 9. म्हणजे या ठिकाणी वजाबाकी आलेली आहे 9,67,554. मग आता 2x बरोबर 9,67,554 आणि मग एक्सची किंमत काढायची. म्हणून आपल्याला काढायची दुसरी संख्या काय आहे 9,67,554. हे गुणाकारात 2 आता आले भागाकारात आणि ज्यावेळेस आपण 2 याला भाग देऊन घेऊ तर 2 1 2, 2 चौक 8, 1 राहिला 2 8 16, 2 त्रिक 6, या ठिकाणी राहिला 1, 2 साठी 14 राहिला 1, 2 साठी 14 आणि 1 राहिला 2 साठी 14 म्हणजे 4,83,777 ही आपल्याला पहिली संख्या या ठिकाणी प्राप्त झाली. परंतु प्रश्न असा विचारलेला आहे जो आपण सिरियसली वाचायला हवा. मी सुरुवातीला सांगितलेला आहे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारलेला आहे बालदोस्तांनो. तर तो प्रश्न आहे तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती. तर आपण ही काढलेली आहे पहिली संख्या म्हणजे एक्सची किंमत. आता मोठी संख्या विचारलेली आहे आणि म्हणून निश्चितच हिच्यापेक्षा जिच्यामध्ये 20,000 मिळवले ती दुसरी संख्या मोठी असणार आहे. आणि म्हणून मग बालदोस्तांनो आलेल्या एक्सच्या किमतीमध्ये आपल्याला किती मिळवायचे आहे 20,100. आणि म्हणून मग ती मोठी संख्या जी आहे तर ती इथे खाली लिहितो. म्हणून ही 4,83,777 अधिक ज्यावेळेस आपण याच्यामध्ये 20,100 करूया तर 7 7 7 8 3 8 2 10 5,03,877 ही आपल्याला बेरीज येईल. आणि म्हणून मोठी संख्या कोणती असणार आहे 5 लाख या ठिकाणी किती शेवटच्या पर्यायामध्ये आपल्याला ते उत्तर दिलेले आहे 5,03,877. या ठिकाणी पर्याय क्रमांक डी असं या प्रश्नाचं उत्तर असेल. तर आशा करतो बालदोस्तांनो तुम्हाला सर्वांना हा प्रश्न लक्षात आलेला असेल. अशा पद्धतीने मांडून घ्यायचं कोणती संख्या कोणत्या संख्येपेक्षा मोठी आहे त्यामध्ये ते दिलेले अंक मिळवायचे ज्याद्वारे तुम्हाला मोठी संख्या प्राप्त होईल. आणि मग ती मोठी संख्या प्राप्त झाल्यानंतर दोघांची बेरीज करायची, एक्स एक्सची बेरीज करायची, वजाबाकी करून घ्यायची. आलेल्या वजाबाकीला 2 ने भाग दिला आपण. आलेल्या उत्तरामध्ये म्हणजे पहिली संख्या आपल्याला मिळाली एक्स, तिच्यामध्ये मिळवले 20,100 की मग आपल्याला मोठी संख्या प्राप्त होते. तर चला बालदोस्तांनो आजचं हे सत्र आपण या ठिकाणी समारोप करत आहोत. पुन्हा एकदा तुम्हाला अशी विनंती करतो जो कोणी हे व्हिडिओ बघत आहात तर आमचं चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ दररोजचे तुम्हाला त्याची सूचना तुम्हाला तुमच्या नोटीस बारमध्ये दररोज मिळत जाईल. तुमच्या सर्वांच्या सूचना आमच्यासाठी मार्गदर्शक ठरतील. कृपया तेवढ्या सूचना तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा. तुम्हाला सर्वांना जवाहर नवोदय निवड चाचणीच्या या परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओ क्रमांक 18 मध्ये. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना बेस्ट ऑफ लक. धन्यवाद.